श्रीराम जय जय राम। खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे कसे हे समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो. आता वय फार झाले, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली. रामा तूच आता तार, अशी तळमळ लागली तरच संत सहवास लाभेल. सत्संगत हवी असे आपण म्हणतो खरे, पण मागतो मात्र असत. मग आपल्याला सत्संगत कशी मिळेल, स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे. आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण. वडील दूर आहेत, त्यांचे पत्र नाही म्हणून काळजी करतो, पण जन्मापासून भगवंत दूर आहे त्याची तळमळ का लागू नये. आपण नामस्मरण करतो, पण ज्याचे नाम घेतो तो कोण असा विचार करतो का. विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार. रामही हवा आणि विषयही हवा, हे जुळणार कसे. मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गाने जाणे जरूर आहे. कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे ही भावना सांभाळणे जरूर आहे. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल, तो उत्तम होय. अनुभवी खरा पण नाईलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे. म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात, परंतु अनुभव नसताना उगीच शब्द पांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत. ज्याला अनुभव कमी त्याला शब्द पांडित्य फार असते. जो जगाला फसविणार नाही आणि स्वतःही फसणार नाही असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल. कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की इतका जवळचा पण मला मिळतो मार, आणि तो लांबचा पोर त्याचे मात्र लाड. पण तो मारच आपल्या हितासाठी असतो हे त्याला नाही समजत. साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दुष्ट बुद्धी नसते. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. संत निस्वार्थी असतात, ते तळमळीने सांगतात, त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संतांच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले. श्रीराम जय जय राम. समर्थ शिष्या वेणा स्वामी. भाग 21. बोल बोचरे बोलती सारे, जावे कवणाकडे. श्रीरामाला शरण जाता लाभती नामस्मरणाचे धडे. वेणाबाईंनी समर्थांशी साधलेली जवळीक वाड्यातील शेजारच्या पुरुषांना काय स्त्रियांनाही पाहवली नाही. त्या म्हणत पुटपुटत, आम्हाला काय परमार्थ कळत नाही की देवधर्म आम्ही केलाच नाही. या पोरीची तऱ्हा अगदी न्यारी, आम्ही नाही पाहिला असला देव. अवघ्या नारी जातीला ही पोर एक दिवस कलंक लावणार. राधाबाईंना समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. बाप तो बापच लेकीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत बसतो आणि ती आत्या तिला फूस देते, दुसरं काय. कित्येकदा वेणाबाई रस्त्याने चालल्या की टवाळ मुलांनी जय जय रघुवीर समर्थ म्हणून ओरडावे.
किंवा खोडसाळपणे मनाच्या श्लोकातील एखादा चरण मोठ्याने म्हणावे. ही आपली चेष्टा होत आहे हे वेणाबाईंच्या लक्षात येत असे, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्या समजूतदार होत्या. राम घ्यावा हे त्यांनी आत्मसात करायचे ठरवले होते. समर्थांच्या मुखातून आलेले शब्द त्यांचे प्रेरणा वा शक्तिस्थान बनले होते. ते म्हणजे भगवंताचे स्मरण, त्याचे रूप, चरित्र, लीला, गुण याच्यातून करून त्याचे नाम घेणे म्हणजे नामस्मरण, भक्ती. भगवंताचा विसर पडू न देणे व त्याच्या नामाचे अखंड स्मरण करणे म्हणजे नामस्मरण. सध्या कलियुग आहे म्हणजे कलहयुग आहे. भगवंताच्या अवतार रूपाच्या निमित्ताने युग महात्म्य सांगितले गेले. सत्ययुग, त्रेतायुग व द्वापारयुग युगांमध्ये भगवंताने अवतार घेऊन धर्मरक्षण व धर्मसंवर्धन दोन्ही केले. गीतेमध्ये संभवामी युगे युगे अशी खात्री भगवान कृष्णाने दिलीच आहे. या कलियुगात लोकांना जगण्याचा आधार म्हणजे रामरायाचे नाम संकीर्तन व नामस्मरण. या घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवत भक्ती व राम नामस्मरण याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या आयुष्य मर्यादेत कलियुगाचा नुसता गोंधळ चालू असतो. जगण्याच्या या प्रयत्नात हा कलह किंवा कली माणसाला नामहरण करतो. जीवनभर हे असेच चालू राहणार आहे हे नको असेल तर कलियुगात नामसाधन, नामसंकीर्तन किंवा नामस्मरण हाच तरणोपाय आहे. आपण सर्वसामान्य साधक आहोत. या धावपळीच्या जीवनात काळजी व चिंतनांनी हैराण असतो. आपले काळ, वेळ, काळजी हे सर्व बंधने पाहता एक पर्याय आहे, तो म्हणजे सहज सोपे नामस्मरण. नामस्मरणाला कशाचे बंधन नाही व कष्टही नाही. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. नामस्मरणाने सर्व संकटे पीडा नाश होतात. नामस्मरण हा सहज साध्य मार्ग आहे. नाम घेताना सुद्धा भगवंत, सद्गुरु करता ही भावना असावी आणि मी करता नाही ही वृत्ती नामस्मरणाने येते. हेच नामस्मरण भक्तीचे महात्म्य आहे. नाम कोणत्याही परिस्थितीत, सर्व देह व्यापारात, गरीब श्रीमंत अशा जीवनाच्या कोणत्याही प्रसंगात नाम घेता येते. जो असे नाम घेतो तो पुण्यमयच असतो. म्हणून असे सर्वात सहज सोपे असे हे नाम व नामस्मरण भक्ती श्रेष्ठ आहे. हे समर्थांचे बोलणे आठवत आपल्या कामात गर्क होत. आता वेणाबाईंच्या समर्थांच्या कीर्तनाला जाण्यासाठीच्या धडपडीची चर्चा घरात सुरू झाली. याचा त्रास मात्र त्या सहन करू शकत नव्हत्या. भाग 22. सांगाती म्हणावे कवणा कोण दावील वाट, जीवनातल्या भयान वाटा नुसतेच डोंगर घाट. नाही झाडे नाही वेली, नाही नदीचे पाठ, अंधाऱ्या ह्या रात्रीने सरोनी कधी होईल पहाट. लोक हे केवळ सुखाचे सांगाती आहेत. संकटकाळी आपले अध्यात्मच आपल्याला तरेल म्हणून वेणाबाईंनी स्वतःला खेद तर करून घेतलाच नाही, पण ती आपल्या निंदकांना धन्यवाद देत असे. त्यांचे मनापासून आभार मानित असे. त्यांचे स्वगताने रचलेला हा अभंग त्यांच्या ह्या काळातील मनस्थितीचे उत्तम वर्णन करतात. एक अभंगात तर वेणाबाईंनी आपल्या निंदकांचे आभार मानलेत. निंदा करणारे लोक आपले हितच करतात असे म्हणून वेणाबाई लिहितात, माता थोर की पहाता जणी, ते मल काढी पृथक भाजणी. धन्य माझी निंदक जननी, जेव्हा करुणी क्षाळीजे. भावार्थ,
माझी निंदा करणारे लोक माझ्या जन्मदात्या आईपेक्षाही अधिक धन्य होत, कारण आई मुलाची घाण कागदाने किंवा पानाने काढते, पण माझे निंदक इतके सज्जन आहेत की ते माझ्या मनातील मळ घाण जिभेने स्वच्छ करतात. वेणाबाईंना कोणाबरोबर बोलण्यापेक्षा एकांतात राहणे आवडे. रामा वाचून आपल्याला कोणी त्राता नाही याची खात्री झाली होती. त्यांचे भाव व्यक्त करताना त्या म्हणतात, रामनामाविणे मज कंठ वेणा, कोणी वंदिती कोणी निंदिती, वास मी त्यांची पाहिना, हृदयी धरिले सद्गुरुचरणा, प्राणांतीही विसंबेणा, वेणीचे निजधन रामची जीवन, होणार ते का सुखे होईना. लोकांची पर्वा न करता वेणाबाईने सारे आयुष्य वेचले असते, पण घरातनच माता पित्याचा विरोध सुरू झाला तेव्हा त्यांच्या मनाविरुद्ध वागून आयुष्य कसे कटता येणार हा तिच्या पुढे प्रश्न पडला. त्यांना समर्थांचे शब्द आठवले, गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या, गाळ आपोआप खाली बसतो. तसेच जीवनात कितीही ताणतणाव असले तरी डोकं शांत ठेवा, मार्ग नक्कीच निघतो. जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल, पुढे बघाल तर आशा मिळेल, आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल. वाद घालायचाच ठरवला तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही वाद घालता येऊ शकतो, पण समजून घ्यायचेच ठरवले तर मोठ्यातील मोठी गोष्टही समजून घेता येऊ शकते. दगड तोपर्यंत सुरक्षित राहतो जोपर्यंत तो डोंगराबरोबर राहतो, पण पान तोपर्यंत सुरक्षित राहते जोपर्यंत ते झाडाबरोबर राहते, आणि माणूस तोपर्यंत सुरक्षित राहतो जोपर्यंत तो कुटुंबाबरोबर राहतो, कारण कुटुंबातून विभक्त होऊन स्वातंत्र्य तर मिळते पण संस्कार मात्र लोप पावतात. चांगली माणसे आपल्या जीवनात येणं हे आपली भाग्यता असते आणि ज्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातील योग्यता असते. मी माझ्या आईवडिलांना कधीच माझ्यामुळे अपमानित होऊ देणार नाही. माझे वागणे पूर्ण पवित्र आहे. मी माझी मर्यादा ओलांडणार नाही. मी आईबाबांच्या बरोबर बोलेन, त्यांना माझं मत खरेपणा आणि रामभक्ती पटवून देण्याचा प्रयत्न करेन. या विचार त्यांच्या मनात आला. भाग 23. वंदावे माता पित्याला सदैव, त्यांचे विचार जागवावा मनी भाव, सद्गुरु विना कोण देईल ठाव, घ्यावा मनी रामराया सदैव. वेणाबाईंनी निंदकांचे आभारही मानले, पण त्यांना टोलाही मारला. यावरून त्यांचे बुद्धिचातुर्य दिसून येते. जननिंदेचे वेणाबाईंना वाईट वाटले नाही, पण निंदा जेव्हा तिच्या आई वडिलांपर्यंत पोहोचली अन वडील तिला रोज कीर्तनाला येऊ नकोस असा उपदेश करू लागले, तेव्हा मात्र तिला मनस्वी दुःख झाले. आपली वेणा तशी नाही ही आईवडिलांची पूर्ण खात्री होती, पण ज्या समाजात आपल्याला राहावयाचे आहे, आपण त्याचे प्रतिनिधित्व करतो, त्या समाजाचे काही दंडक आपण पाळले पाहिजेत. समाज मान्यता नाही ते करणे योग्य नाही. त्या दृष्टीने वेणाबाईंना बाबा उपदेश करीत होते. या उपदेशात द्वेष नव्हता, तिचे मन वळविण्याचा प्रयत्न होता. आईवडिलांच्या या प्रयत्नाने वेणा संभ्रमात पडली, कारण तिला अजून समर्थांचा अनुग्रह सुद्धा झाला नव्हता. आपल्यामुळे आईवडिलांना समाजात कमीपणा येतो. त्यांनाही आपल्याबद्दलचे अपशब्द चार चौघात ऐकून घ्यावे लागतात. हे शल्य वेणाबाईंच्या अंतरी बोचू लागले. आपली समर्थनिष्ठा आपल्या आईवडिलांना या व्यवहारी जगतात अडचणीत टाकीत आहे याची तिला कल्पना येऊन चुकली. मन मात्र समर्थांनी सांगितलेल्या बोधाकडे होते. त्यांचे मन समर्थांचा बोध आठवण्यात रमले. समाजामध्ये नीती व धर्म
यांना ओहोटी लागली आहे यात शंका नाही. अशा प्रसंगी नाम घेणाऱ्याने कसे वागावे हे सांगताना समर्थ म्हणाले, काळ कठीण कोणता? सज्जनाला सज्जनपणे वागणे कठीण होते, तो काळ कठीण समजावा. रावणाच्या वेळी असा काळ होता हे खरे, पण रावणाच्या राज्यात विभीषण होताच. मारुतीराय सीता शोधासाठी लंकेला गेले. घरोघरी त्यांना विषयाचा धुमाकूळ दिसला, पण हिंडता हिंडता त्यांना अचानक रामनाम ऐकू आले. ते विभीषणाचे घर होते. विभीषणाची गाठ पडली तेव्हा त्यांनी सांगितले की रामनामाच्या आधारावर अशा परिस्थितीत आपण जगतो. आपल्याला देखील तोच नियम लागू आहे. आपण नामाला चिटकून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बांधणार नाही. त्या वडिलांच्या परवानगीने कीर्तनाला घराबाहेर पडल्या. आज नंतर पुन्हा नाही परवानगी मागणार, पण आज जाऊ द्यात मला. बाबांनी मान्य केले होते. आज कीर्तन झाल्यावर समर्थांना ती या संबंधी विचारायचे व या प्रश्नाचा आज कोणत्याही परिस्थितीत निकाल लावायचा असे तिने ठरवले. मनाचा चंग बांधूनच ती त्या रात्री कीर्तनाला निघाली. आई वडील की समर्थ, समाज की परमेश्वर, लौकिक की आध्यात्मिक जीवन या द्वंद्वाचा ती निकाल लावणार होती. नेहमीप्रमाणे पहिल्या रांगेत बसली. भाग 24. अभंगाचे निरूपण ऐकता मनी झाले प्रसन्न. अंगी रोमांच उठले जाण, नेत्री वाहती अश्रुधारा. समर्थांनी आज सद्गुरूंचे महत्त्व सांगणारा अभंग घेतला होता. वैद्य भेटला सुखदाता, रोग पालट झाला आता. रस ओतिला कानात, येऊनी झोंबला नयनांत रस. भरला सदोधान सांदी, देही पालट झाली बुद्धी. दिव्य देही ओतिला रस. गुरु निहाळी रामदास. भावार्थ, या अभंगात वैद्य रूपात सद्गुरू भेटल्यावर देहात आणि मनात कसे परिवर्तन घडून येते याचे अत्यंत सुरेख वर्णन समर्थ करतात. एखादा निष्णात वैद्य भेटताच रोग पालट होतो. हा सुखदाता वैद्य म्हणजे दुसरं कोणी नाही तर सद्गुरू, जो देहबुद्धीतच अमूलाग्र बदल घडवून आणतो. भक्तीचा प्रेमरस कानात ओतल्यावर तो डोळ्यात येऊन उतरतो आणि जगाचे स्वरूपच बदलून जाते. देहबुद्धी लुप्त होऊन सर्वत्र आत्मस्वरूप भरून राहते. हा दिव्य रस देहाच्या कणाकणात झिरपून भवरोग समूळ नाहीसा करतो. मन सुखावते. आपल्या सद्गुरूला शरण जायला हवं हे समजायला संत मीराबाईचे आख्यान लावले. मीराबाईने जननिंदा कशी शांतपणे सोसली याचे रसभरीत वर्णन समर्थांनी केले. एक राजकुमारी एक राणी असून सुद्धा श्रीकृष्णाची भक्ती करते. वेळी अवेळी कथा संकीर्तन करते म्हणून राजवाड्याच्या बाहेर काढले. सत्य काय याची साक्ष देण्यासाठी स्वतःला निर्दोष निष्कलंक सिद्ध करण्यासाठी परीक्षा म्हणून विष प्राशन करावे लागले. तिचे स्वरक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः त्या विषात प्रवेश केला. ते विष अमृत झाले. त्या विषाचा मीराबाईंवर काही परिणाम झाला नाही. भक्तीत शक्ती असते. भक्ती मनापासून केली पाहिजे. हे ऐकता ऐकता वेणाबाईंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. पूर्वरंगात समर्थांनी सर्वच साधू संतांना लोकनिंदेला कसे सामोरे जावे लागले याचे उदाहरणासह विवेचन केले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई यांना लोकनिंदा कशी सहन करावी लागली, पण त्यांनी विठ्ठल भक्तीने साऱ्यांच्यावर मात केली आणि संतपदाला पोहोचले. यासाठी त्यांनी दाखला देणारे म्हटलेले पद, उदंड लोक धिक्कारिती तरी चाळून घ्यावी शांती. दुर्जनासी मिळवणी जाती धन्य ते साधू. पूर्वरंगाचे आख्यान ऐकून वेणाबाईंचा दाह पूर्ण शांत झाला. द्वंद्व संपले.
ज्या शंकेचे ती निरसन करून घेणार होती ती शंका मावळली. प्रश्न उपस्थित करण्यापूर्वीच उत्तरे मिळाली. समर्थांच्या थोरवीची तिला पुन्हा एकदा खात्री पटली. कीर्तन संपल्यावर तिने समर्थांना मीराबाईच्या अभंगाची शंका विचारली. एका पाठोपाठ येणाऱ्या तिच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे मिळाली होती. जवळजवळ पहाटे 4:30 पर्यंत गुरुशिष्यांचा हा संवाद चालू होता. समर्थांचे निवडक अधिकारी शिष्यही हा तन्मयतेने संवाद ऐकत बसले होते. पहाटे 4:30 वाजता देवीच्या मंदिरातील चौघडा वाजू लागला तेव्हा सर्व मंडळी भानावर आली. कालातीत परब्रह्माची चर्चा करताना काळवेळाचे भान असणार कुणाला? वेणाबाई उठल्या व घरची वाट धरली. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.